नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 22 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. जागतिक आनंद अहवाल म्हणजेच वर्ल्ड्स हॅपीएस्ट इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच 116. तर बघा, भारताचे स्थान जागतिक आनंद अहवाल 2026मध्ये 116वे आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो भारताचे स्थान. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, या इंडेक्समध्ये फिनलंड हा जो देश आहे तो पहिल्या स्थानावर आहे. बघा, फिनलंड हा देश वर्ल्ड हॅपीएस्ट रिपोर्ट 2026मध्ये पहिल्या स्थानावर आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, म्हणजेच 2026मध्ये जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर फिनलंड. ओके, आणि भारताचा या लिस्टमध्ये या अहवालामध्ये 116वा क्रमांक आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. ई स्वास्थ्य धाम पोर्टल ही नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोर्टलचं नाव काय आहे? तर ई स्वास्थ्य धाम पोर्टल. तर या पोर्टलचं नुकतेच उत्तराखंड या राज्याने सुरुवात केली आहे. ओके, तर बघा, म्हणजेच उत्तराखंड या राज्यामध्ये नुकतेच हे पोर्टल ज्याचं नाव आहे ई स्वास्थ्य धाम पोर्टल हे नुकतेच लॉन्च केले आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे डेहराडून. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे पोर्टल आहे ते विशेषतः चारधाम यात्रेमधील यात्रेकरूंच्या आरोग्याची निगराणी म्हणजेच हेल्थ मॉनिटरिंग करण्यासाठी वापरले जाते. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. विक्रम दोराईस्वामी यांची कोणत्या देशासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच चीन. तर चीन या देशामध्ये विक्रम दोराईस्वामी यांची नुकतीच नवीन भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, चीन या देशाची राजधानी आहे बीजिंग आणि चीन या देशाचे चलन आहे युआन. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. कुसुनपूर या गावाला कोणत्या राज्याचे पहिले स्मार्ट गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. तर ओडिशा या राज्यामधील कुसुनपूर या गावाला म्हणजेच ओडिशा या राज्याचे पहिले स्मार्ट गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. तर बघा, कुसुनपूर हे जे आहे ते केंद्रपाडा या जिल्ह्यामधील गाव आहे. ओके, ओडिशामधील केंद्रपाडा या जिल्ह्यामध्ये कुसुनपूर हे गाव आहे आणि ओडिशामधील पहिले स्मार्ट गाव आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारत सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र IT पार्क उभारण्यास किती रक्कम जाहीर केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच 1250 कोटी. तर एकूण 1250 कोटी एवढी रक्कम पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारत सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र IT पार्क उभारण्यासाठी मंजूर केलेली आहे. ओके, तर एवढी जी रक्कम आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. बघा, युनिक्लो या कपड्याच्या ब्रँडचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहेत? तर बघा, या ब्रँडचं नाव काय आहे? तर युनिक्लो हा जो कपड्याचा ब्रँड आहे त्याचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत जसप्रीत बुमराह. ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर जसप्रीत बुमराह हे युनिक्लो या कपड्याच्या ब्रँडचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. उगाडी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच वरीलपैकी सर्व. तर बघा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यामध्ये उगाडी हा जो उत्सव आहे, हा जो सण आहे तो नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बंगळुरू, तसेच तेलंगणा या राज्याची राजधानी आहे हैदराबाद आणि आंध्र प्रदेशची अमरावती. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे बघा.
क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर बघा, कादंबरीचं नाव आहे क्रिम्सन स्प्रिंग. तर बघा, या क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी इंग्रजी भाषेमधील साहित्य अकादमी पुरस्कार 2025चा जो आहे तो मिळाला आहे नवतेज सरना यांना. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर नवतेज सरना यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2025चा जो आहे तो मिळालेला आहे. ओके, आणि बघा, त्यांच्या क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण बाकीचे जे पुरस्कार आहेत तसेच जे प्रमुख भाषेमधील पुरस्कार आहेत ते आपण पाहणार आहोत. बघा, हिंदीमधील भेटलेला आहे ममता कालिया यांना त्यांच्या जीते जी अलाहाबाद या पुस्तकाबद्दल. तसेच मराठी या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2025चा भेटलेला आहे राजू बाविस्कर यांना त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्र पुस्तकाबद्दल. ओके, लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, जगातील सर्वात मोठी ट्युलिप बाग पर्यटकांसाठी कोठे उघडण्यात आली आहे? ओके, तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जगातील आशियातील पहिली मोठी आहे. ओके, आशियातील सर्वात मोठी ट्युलिप बाग पर्यटकांसाठी कोठे उघडण्यात आली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, श्रीनगर. तर बघा, आशियातील सर्वात मोठी ट्युलिप बाग जी आहे ती श्रीनगर येथे उघडण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, श्रीनगरमधील झाबरवान पर्वतराजीच्या पायथ्याशी आणि दाल सरोवरच्या काठावरती स्थित इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन हे जे आहे ते आशियामधील सर्वात मोठे ट्युलिप उद्यान आहे. ओके, आणि नुकतेच ते श्रीनगरमध्ये उघडण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, जागतिक जल दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, जागतिक जल दिवस जो आहे तो दरवर्षी आपण 22 मार्च म्हणजेच आजच्या दिवशी साजरा केला जातो. ओके, तर बघा, दरवर्षी आपण 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करतो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. तर बघा, जागतिक जल दिन जो आहे तो म्हणजेच वर्ल्ड्स वॉटर डे हा दरवर्षी आपण 22 मार्च रोजी साजरा करतो. ओके, तर बघा, याचा उद्देश काय आहे तर बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जगभरामध्ये पाण्याचे महत्त्व लोकांना समजावणे तसेच पाणी संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवणे तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे असा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे काही करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.